नमस्ते, मी रमेश मुकात ग्रामोदय विचार माध्यमातून आज पश्चिम बंगाल या ठिकाणी 4,000हून अधिक EVM मशीन ज्या ठिकाणी ठेवल्या होत्या त्या इमारतीला आग लावून त्या नष्ट करण्यात आल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्रामध्ये विविध चॅनलमध्ये बघून धक्काच बसला. कारण पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी घोटाळा झालेला आहे आणि हे प्रकरण न्यायालयामध्ये असताना पुरावाच दाखल ज्या काही मशीन्स आहेत, वोटिंग मशीन्स आहेत, त्या जळतात कशा, त्या आगीच्या पक्षस्थानी कशा होता, हा प्रश्नचिन्ह जनतेसमोर उभा राहिलेला आहे. पश्चिम बंगालचे नवीन भारतीय जनता पार्टीचे सरकार या संदर्भात खुलासा करतील का, हा जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला. भारताची लोकशाही कुठेतरी टिकली पाहिजे आणि संसदीय लोकशाही आणि जेणेकरून राजघटना टिकली पाहिजे यासाठी लोक रस्त्यावर येत आहेत, लोक जागृत झालेली आहेत आणि त्यासाठी निवडणूक पारदर्शकपणे लढण्यात, निवडणुकीमध्ये घोटाळे रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये कुठेतरी खटले दाखल असताना अशा प्रकारचा पुरावा नष्ट करण्याचा धोरण काही शासनाचा आहे का, हा प्रश्न आहे. पश्चिम बंगालच्या 4,000 EVM मशीन जळण्यामागे काही घातपात आहे का, याचा शोध आता घेणार. ही लोकशाही, निकोप लोकशाहीमध्ये अशा प्रकारे हिंसाचार होत आहे, अशा प्रकारे पुरावे नष्ट होत आहेत, याला काय म्हणावं. की लोकशाही नष्ट करण्याचं शासनही ठरवत आहे. थोड्याच दिवसात या संदर्भात समजणार आहे. पश्चिम बंगालच्या या 4,000 EVM मशीन जळण्यामागे काय घातपात आहे का, याची केंद्र सरकारनं चौकशी करावा आणि त्याचा अहवाल सादर करावा. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.